सनातन बंधू आणि भगिनींनो, आता सध्या आंब्याचे दिवस आहेत, म्हणजेच उन्हाळा सुरू आहे आणि आपल्याकडे अक्षय तृतीयापासून सर्वच घरामध्ये आमरस हा आवर्जून केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे त्या दिवशी कसेही करून घरामध्ये आमरस हा केलाच जातो. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे आणि त्या दिवशी पितरांना जेवू घालण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहे. म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि इतर भागामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्रा वगैरे म्हणजे भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे, पितरांना जेवू घालण्याचं महत्त्व आहे आणि आमरस हा आवर्जून त्या दिवशी केला जातो. म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात होते आमरस खाण्यासाठी, असा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. परंतु आंब्याला भारतीय संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदामध्ये आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखलं जातं. एवढंच नाही तर हिंदू संस्कृतीमध्ये कुठलाही सण असो, आंब्याच्या पानाचे तोरण दाराला लावल्याशिवाय ते तो सण साजराच होत नाही. मग साधी आपल्या घराची वास्तुशांती असो किंवा भूमिपूजन असो, जे काही कुठलंही कार्य असेल, लग्न कार्य असो, जे काही असतील, त्या ठिकाणी आंब्याच्या पानाचं आवर्जून महत्त्व आहे. का तर त्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, त्या पानामधून जे काही द्रव्य किंवा जी काही वायू बाहेर पडते ती मानवी शरीरासाठी उपयुक्त अशा प्रकारची आहे आणि ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या पानामुळे आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. असा म्हणजे पूर्वीच्या ऋषीमुनींनी घालून दिलेला एक महत्त्वाचा तो भाग आहे. तर आंब्याला आयुर्वेदामध्ये फळांचा राजा का म्हटलेलं आहे, त्यामागचं कारण काय आहे तर वैज्ञानिकदृष्ट्या आपण त्या ठिकाणी बघू तर आजच्या विज्ञानाच्या हिशोबाने त्या आंब्याच्या फळामध्ये, आजचं विज्ञानाचं युग, मी मागचं तर आयुर्वेदाचं सांगणारच आहे, परंतु आजच्या विज्ञानाच्या युगाला धरून पूर्वीच्या आयुर्वेदाने काय उल्लेख केलेला आहे ते आपण बघणार आहोत. तर आजच्या विज्ञानाच्या युगानुसार आंब्यामध्ये ए जीवनसत्व, सी जीवनसत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम अशा प्रकारचे त्याच्यामध्ये घटक आहेत आंब्यामध्ये. आणि आंब्याचा रस या दिवसामध्ये खाल्ल्यामुळे शरीरामध्ये पचनक्रिया व्यवस्थित होते. शक्यतो दिवस असता रस खायला पाहिजे, कारण तो जड असल्यामुळे रात्री पचनाला थोडा त्रास होतो. आणि आंब्याच्या रसामध्ये जे काही पदार्थ खाल्ले जातात ते फार चविष्ट लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही पोळी असो, त्याच्यानंतर म्हणजे साधी चपाती ज्याला म्हणतो आपण, ती चपाती असो किंवा पुरणाची पोळी असो, हेही तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर शेवया, ज्याला आपण फेणी पण म्हणू शकतो, परंतु फेणी हा वेगळा प्रकार पडतो. परंतु शेवई ही गव्हापासून बनवली जाते. हे शेवईचा भात त्याच्यामध्ये खाल्ला जातो. महत्त्वाचं म्हणजे कुरडई, पापड हे गहू, तांदूळ यांच्यापासून बनवलेल्या कुरडया, पापड्या असतात, त्यासुद्धा त्याच्यामध्ये खायला खूप छान लागतात आणि चवदार. आता तुम्ही म्हणता की आंबा हा नेमका कधीपासून आहे, तर आंबा हा हजारो वर्षापासून भारतामध्ये अस्तित्वात आहे. भारतामध्ये किमान 1000 ते 1300 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये जसं आपला रायवळ असेल, गावरान असेल, त्याच्यानंतर पायरी असेल, तोतापरी, शेपू, लंगडा,
तोतापुरी, देवगड, हापूस, त्याच्यानंतर रायवळ, त्याच्यानंतर लालबाग, म्हणजे असे अनेक आंब्याचे नावं आहेत. त्याच्यामध्ये काही खोबऱ्या नावाचा आहे ज्याचा खोबऱ्यासारखा वास येतो, काही दुधाळे आहे ज्याचा दुधासारखा वास येतो, काही आंबे दह्यासारखा वास येतो, काहीचा तुपासारखा वास येतो. म्हणजे असे अनेक प्रकारचे आंबे अस्तित्वात भारतामध्ये आहेत. अशा हजारो आंब्याच्या जाती आहेत. म्हणजे जे काही गुलाबी एका मोगऱ्या, आता काही आंब्याचा मोगऱ्यासारखा वास येतो, काही आंब्याचा गुलाबासारखा वास येतो, काही आंब्याचा बदामासारखा वास येतो. म्हणजे ह्या वासावरून त्या आंब्याला नावं दिलेली आहेत. आणि आंब्याचं वजन 50 ग्रॅमपासून तर 5 किलोपर्यंत भारतामध्ये आंबा अस्तित्वात आहे. आंबा हा एप्रिल महिन्यापासून सुरू होतो. वास्तविक खरं म्हणजे अक्षय तृतीयापासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिथून सुरुवात होती आंब्याची. कैरी मार्केटमध्ये येते फेब्रुवारी किंवा एप्रिल मार्चमध्ये कैरी मार्केटमध्ये येते आणि बऱ्याचशा कैऱ्या मार्केटमध्ये येतात. परंतु आंबा जो पिकलेला असतो तो आंबा मार्केटमध्ये यायला एप्रिल हा महिना लागतोच. मग त्या आंब्यावरसुद्धा गाणं आहे, कसा पाडाला पिकला आहे आंबा वगैरे. माझ्या मते सातारकर यांची लावणी असावी ती, आणि रोशन सातारकर यांच्या त्या लावणीला त्या काळामध्ये आज 30 वर्षापूर्वी खूप म्हणजे प्राधान्य होतं. लोक ती फार गोडीनं ऐकायची ती लावणी. अशा प्रकारच्या लावण्या पूर्वीच्या काळामध्ये होत्या. आणि हा आंबा त्या काळामध्ये तर होताच, परंतु या आंब्याची वैशिष्ट्य, याचा प्रत्येक भाग उपयोगी येतो. मानवी जीवनासाठी या आंब्याचं प्रत्येक अवयव उपयोगी येतो. आंब्याचं कैरी उपयोगात येते. त्या कैरीपासून लोणचं तयार केलं जातं. त्याच्यापासून पिकलेल्या आंब्यापासून रस तयार केला जातो. त्याचे डबे साठवले जाते. त्या रसापासून पापड्या तयार केल्या जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारची साधनं त्या ठिकाणी केली जातात पिकलेल्या आंब्यापासून. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये ह्या आंब्याच्या झाडापासून जहाजासाठी लाकूड तयार केलं जायचं. कोकण वगैरे या भागामध्ये जी आंब्याची झाडं होती, छत्रपतींच्या काळामध्ये ज्यावेळेस छत्रपतींनी जहाज बांधणीसाठी लाकडाचा उपयोग करायला सुरुवात केली, त्यावेळेस या आंब्याच्या लाकडाचासुद्धा उपयोग त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु त्यांनी कुठलंही झाड शेतकऱ्याकडून बळजबरीने घेतले नाही, असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. म्हणजे छत्रपती शेतकऱ्याविषयी किती संवेदनशील होते हे आपल्याला इतिहासामध्ये कळेल. त्यांनी वाळलेल्या झाडाची मोबदला देऊन झाड घेतलेलं आहे. बळजबरीनं कुठलंही चालू झाड म्हणजे जे फलित झाड आहे ते घेतलेलं नाही, वाळलेलं झाड, आणि त्याचाही मोबदला शेतकऱ्याला दिलेला आहे. शेतकऱ्याविषयी छत्रपती किती संवेदनशील होते आणि जागरूक होते, आत्मीयता होती शेतकऱ्याविषयी, असे आपल्याला त्यांच्या चरित्रातून जाणवतं आहे. तर जहाज बांधणीसाठी सुद्धा या आंब्याच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग व्हायचा. त्यानंतर घरामध्ये जे काही बेलणे, पोळपाट, पाट बसण्यासाठी, चौरंग यासाठी सुद्धा आंब्याच्या झाडाचा उपयोग होतो. किंवा मग जे घराचं बांधकाम असतं, पूर्वीच्या काळी माळदाचं बांधकाम राहायचं, त्यावरती त्या माळदाच्या बांधकामामध्ये जे काही साहित्य लागायचं ते आंब्याचं साहित्य वापरलं जायचं. अशा प्रकारे आंबा हा उपयोगी होता. आणि तेवढ्यावरच न राहता आंबा आजही आपल्या लक्षात येईल, जे सेंटरिंगचं बांधकाम वगैरे आहे त्या ठिकाणीसुद्धा आंब्याची बरीचशी लाकडं त्या ठिकाणी उपयोगी आलेली दिसून येतात. आणि ते लाकूड मजबूत आहे, टिकाऊ आहे, आणि त्याच्यामध्ये
म्हणजे फार उपयोगी आहे. त्या झाडाला सहसा कीड लागत नाही. त्याला विशिष्ट प्रकारचं ऑइलिंग वगैरे केलं तर त्या हजारो वर्ष टिकू शकतं. अशा प्रकारची या झाडाची रचना आहे. पाण्यामध्ये लवकर सडत नाही आणि मजबूत आहे, टिकाऊ आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये आंबा हे फळ ऋषीमुनी एखाद्या स्त्रीला 10 वर्ष 12 वर्ष जर मूल नाही झालं तर हा आंबा द्यायचे. परंतु आता भरपूर जणांचं म्हणणं आहे की आंब्याने कुठं फळं होतात का? तर आंब्यामध्ये काय केलं जायचं, पूर्वीच्या आयुर्वेदाच्या सहाय्याने त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधी त्यामध्ये मिक्स केल्या जायची आणि ती आयुर्वेदिक औषधी त्या आंब्याच्या सहाय्याने ठराविक कालावधीमध्ये, म्हणजे रात्रीचा कालावधी सांगितला जायचा, त्या कालावधीमध्ये ते त्या स्त्रीनं खायला पाहिजे. त्याचे नियम असायचे. आता भरपूर जण काही महाविद्वान आहेत आपल्याकडं मोठमोठे, त्यांचं म्हणणं आहे की आंबा खाल्ल्यानं किंवा फळ खाल्ल्यानं मूल होतंच कसं. बरोबर आहे त्यांचं बी, की फळ खाल्ल्यानं मूल होणार कसं, कारण फळाचा उल्लेख फक्त फळ म्हणूनच केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी औषधं सांगितलेली नाही. त्यांना पूर्वीच्या लोकांना माहीत होतं की भविष्यामध्ये हे ट्रम्पसारखे बुद्धिहीन लोक अस्तित्वात येतील आणि ज्या गोष्टी मानवहितासाठी नाहीत त्याचा ते उपयोग करतील. जसं ट्रम्पनी आता ऑइलच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव, अणुबॉम्ब जे काय असेल त्याचा उपयोग केला. म्हणजे ट्रम्पचा तुम्ही पाहिलंच असेल, आपण त्याच्यावर स्पेशल व्हिडिओज करणार आहोत ते एक ट्रम्पवर. पण तशा प्रकारच्या गोष्टी अशा लोकांच्या हाती जाऊ नयेत म्हणून त्यांनी फळाचा उल्लेख केलेला आहे. त्या फळामध्ये किंवा जे रासायनिक आयुर्वेदिक औषध जे टाकलं जायचं, त्या औषध आणि आंब्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत त्यामुळे काय व्हायचं की त्या स्त्रीला गर्भधारणा राहायची. जिला 10 वर्ष 12 वर्ष असा कालावधी गेला अशा स्त्रियांना ती आता आयुर्वेदामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आयुर्वेदाचार्य नाहीत, त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. आणि आज जे आपण केमिकल औषधं वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे केमिकल औषध टाकलं जातं आणि म्हणजेच आयुर्वेदिक औषध टाकलं जातं, त्याला मेडिसिन म्हटलं जातं. आणि हे आयुर्वेदिक औषधं त्या कंपनीमधून बाहेर आल्यामुळं त्याला वैज्ञानिक भाषेत मेडिसिन म्हटलं जातं, आयुर्वेदिक नाही. मग हा बोलण्याचा शब्द वापरण्याचा फरक झाल्यामुळे काय झालेलं आहे की आपल्यामध्ये अपभ्रंश निर्माण झाला, भ्रम निर्माण झाला की आपले पूर्वज हे चुकीचे आहेत, होते, असा तो भ्रम निर्माण झाला. का तर लोकांची भावना ही अशी होऊन गेलेली की खरोखर फळाने मूल होते का? तर बंधू आणि भगिनींनो, त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करून ते फळ दिलं जायचं. ठराविक कालावधीमध्ये त्या स्त्रीनं ते खाल्लं पाहिजे. म्हणजे रात्रीच्या समयी किंवा सूर्योदयाच्या समयी जे काही टायमिंग असेल त्या समयी ते खाल्लं. जसं की आता सध्या जालना शहरामध्ये अस्थमावर औषध दिलं जातं, दम्यावर औषध दिलं जातं, ते कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता. म्हणजे त्याचा एक ठराविक कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये ते औषध कार्य करतं असं त्यांचं मत आहे. मग अशा आयुर्वेदिक औषधाचा आता काही जण त्याला आक्षेप घ्यायला लागले. म्हणजे काय असतं की हे म्हणजे शिकलेले डॉक्टर लोक आहेत, वैज्ञानिक स्वतःला समजतात किंवा वैज्ञानिक पद्धतीचे डॉक्टर लोक आहेत, ते आयुर्वेदाला आक्षेप घ्यायला लागलेत इथलेच. म्हणजे काय असतं की स्वतःचं वर्चस्व दाखवायसाठी की आमचं ठीक आहे ना, तुमचं चालू द्या ना, ह्या आयुर्वेदिकवाले तुमचा दवाखाना बंद करायला आलेत का? नाही. मग तुम्ही त्यांच्या आयुर्वेदाला का विरोध करता? माझं हे म्हणणं आहे, माझा हा आक्षेप आहे. ते जर तुमच्या केमिस्ट दवाखान्याला जर विरोध करायला तयार नाही तर तुम्ही त्यांच्या आयुर्वेदाला विरोध का करता? करायलाच नाही पाहिजे ना. आणि अशा प्रकारे ह्या आंब्याचा उपयोग त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये
अशा पद्धतीनं केल्या जायचा. आज आंब्याचे वेगवेगळे पक्वान्न तयार केले जात आहेत. आंब्यापासून पापड्या तयार केल्या जातात, कुरडया तयार केल्या जातात, छान लागतात त्या. आणि वेगवेगळ्या प्रकारची आंबे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा स्वाद येईल. आता हापूस आंब्याची चव वेगळी आहे, लालबागची चव वेगळी आहे, बदामची चव वेगळी आहे, खोबऱ्याची चव वेगळी आहे, दुधाड्याची चव वेगळी आहे. म्हणजे नावाप्रमाणे त्या आंब्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आहे. आता एक ढेकऱ्या नावाचा आंबा आहे, तुम्ही खाऊन बघा, मार्केटमध्ये विचारा तुम्हाला त्या आंब्याची गोडी कशी. तर आंबा खाल्ल्यानंतर तुम्हाला किमान दिवसभर, तुम्ही सकाळी जर आंबा खाल्ला, चोखून जरी खाल्ला, तरी तुम्हाला दिवसभर ढेकरं येणार. ढेकरं त्या आंब्याचीच येणार. हे महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर शेपे आंबा खाल्ला तर तो शेपूच्या भाजीसारखा वास येतो. तुम्हाला ज्यावेळेस बी दिवसभर तुम्हाला त्या शेपूची भाजी खाल्ल्यासारखा वास येणार त्या आंब्याचा, त्या रसाचा. म्हणजे हे प्रत्येक आंब्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि असे हजारो आंबे भारतामध्ये अस्तित्वात आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितले 50 ग्राम वजनापासून ते 5 किलो वजनापर्यंत आंब्याची प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे आंबे तुम्हाला पाहायला भेटतील महाराष्ट्रामध्ये. तर आतापर्यंत 3 किलोपर्यंतचा आंबा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे बऱ्याच ठिकाणी. आणि आता आंब्याचं सीझन म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत आहे. म्हणजे 4 महिने ते 5 महिने आंबे तुम्हाला पाहायला भेटतात. परंतु आता काही नवीन विकसित जाती अस्तित्वात आल्यात. तर त्याच्यामध्ये काही आंबे 7 महिन्यापर्यंत चाललेत, काही आंबे 11 महिन्यापर्यंत चालले आणि काही आंबे 12 महिने पण चाललेत. आंध्रा साईडला 12 महिने आंबा आहे असं मी ऐकले. मी काही तिकडे गेलो नाही, खाल्ले नाही तिकडे आंबे, परंतु आहेत म्हणून ऐकलं आहे. आता काय परिस्थिती आहे ते तिकडे आंध्राच्या लोकांशीच कॉन्टॅक्ट करून बघावं लागेल, त्यावेळेस कळेल की खरोखर काय परिस्थिती आहे. आणि आंबा याचमुळे फळांचा राज आहे. आंब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहे. आंब्याची कोय, ती जी बी असतं ना, ते सुद्धा वाया जात नाही. आत्ता मी तुम्हाला सांगितलं आंब्याचं लाकूड उपयोगी येतं, त्याची पानं उपयोगी येते. त्याचे पानं जरी खाल्ले, कोवळे पानं असतात चॉकलेटी कलरचे, ते कोवळे पानं जरी खाल्ले ना, तर तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होते. तुम्हाला डायबिटीसवाल्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे, कारण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. परंतु ए आणि सी असल्यामुळे, या जीवनसत्वामुळे तुमच्या डोळ्यांना त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो सी जीवनसत्वामुळे, आणि ते खूप लाभकारी असं आहे. परंतु शुगरवाल्यांनी शक्यतो आंबे हे विशिष्ट पद्धतीनं खायला पाहिजे, आपापल्या शरीराला पचल असे, आणि शक्यतो होईल तिथपर्यंत दिवसा आमरस खायला पाहिजे. रात्री जड असल्यामुळे ते पचायला जड जातात आणि एखाद्या वेळेस पोटदुखीचा त्रास किंवा अतिसार म्हणजे पोटाची आजार उत्पन्न होऊ शकतो. आणि ज्यावेळेस बी तुम्ही दिवसा रस खाल किंवा रात्री रस खाल, त्यावेळेस विलायची किंवा जायफळाचे थोडा तुकडा खायचा, जेणेकरून तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाही. आणि आयुर्वेदामध्ये याच गुणामुळे आंब्याला फळांचा राजा म्हटलेलं आहे. त्याचे तुम्हाला सांगतो, एवढंच नाही, मानवच त्याच्याकडे आकर्षित झालेला नाही, तर कावळे असतील, चिमणे असतील, पोपट असेल, हे सुद्धा आंबा खाण्यासाठी आतुर असतात. त्याच्यानंतर माकडामध्ये लाल माकड, काळं माकड, जे कुठलं असेल ते सुद्धा ही फळं खाल्ल्याशिवाय राहत नाही. एवढंच काय, शेळी असो, गाय असो, बैल असो, म्हैस असो, हे सुद्धा आंबे खाण्यासाठी आतुर झालेले असतात. त्यांना दिसता क्षणी ते धावत पळतात. म्हणजे आंबा हा सर्वांनाच आवडता आहे.
तुम्ही लहान मुलासमोर ठेवा, ते पहा कसं धावत जाऊन त्या आंब्याला घेतं. म्हणजे ही त्या आंब्याविषयीची गोडी आहे. तुम्ही कुठलाही आंबा जरी घेतला, मग तुम्ही हापूस घ्या, देवगड घ्या, पायरी घ्या, लंगडा घ्या, तोतापरी घ्या, शेपू घ्या, खोबऱ्या घ्या, दुध्या घ्या, दह्या घ्या, तुपाड्या घ्या, कुठलाही आंबा जरी घेतला तरी तुम्हाला त्याचं आकर्षण होणार. आणि प्रत्येकाची चव ही वेगळी असते. चवीला प्रत्येक आंबा हा वेगळा आहे. म्हणजेच जसा माणसामध्ये प्रत्येकामध्ये बदल आहे, तसं त्या आंब्यामध्ये सुद्धा बदल आहे. दिसायला जरी आंबे सारखे असले तरी प्रत्येकामध्ये बदल आहे. तोतापरी तर तो बिलकुल पोपटासारखी त्याची शेवटची बाजू असते, म्हणजे टोकदार असतं. आणि शेपे आंबा तुम्ही सांगितलं ते दिवसभर तुम्हाला ढेकरं दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे हे आंब्याचं महात्म्य, आंब्याची गोडी आणि आंब्याला फळांचा राजा का म्हणतात हे तुमच्या लक्षात आले असेल. बंधू आणि भगिनींनो, एकदा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन या, आंब्यांची नावं माहीत करून घ्या. आंबा काय आहे, काय चीज आहे, पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये त्याला का महत्त्वाचं स्थान होतं, आंब्यामध्ये असं काय आहे. तर तुम्हाला सांगतो, आंबा हा शक्तिवर्धक आहे. काय, आंबा हा शक्तिवर्धक आहे, डोळ्यांसाठी पॉवरफुल आहे. दुसरी गोष्ट, स्त्रियांचे हार्मोन्स कमी जर झाले असतील शरीरातील, तर आंब्यामुळे हार्मोन्स वाढते, प्रजनन शक्ती वाढते स्त्री आणि पुरुषांची. आणि त्यामुळे आंबा हा म्हणजे स्त्री आणि पुरुषांचीच नाही, तर प्रत्येक सजीवाची प्रजनन शक्ती वाढवण्याचं काम हा आंबा करतो. म्हणूनच आंबा प्रत्येकाला आवडतो. म्हणजे पशुपासून पक्ष्यापर्यंत मानवापर्यंत सर्वांना आंबा हा प्रिय आहे. आलं लक्षात? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला आंब्याविषयीची माहिती कशी वाटली, काय वाटली, तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. जर समजा तुमच्याकडे काही आंब्याविषयी विशिष्ट प्रकारची माहिती असेल तीही सांगा. आणि आंबा हा कलम करून सुद्धा लावता येतो. कमी दिवसामध्ये लवकरात लवकर आंब्याला फळं येऊ शकतात. तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावू शकतात, परसामध्ये लावू शकतात, दारासमोर लावू शकतात. आंब्यामध्ये फार वैशिष्ट्य आहे. त्याच्यामधून म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि तुमच्याकडे काही जर माहिती असेल आंब्याविषयी, माझ्याकडून जर तुम्हाला कमी माहिती मिळाली, तुम्ही मला शेअर करा. तुमच्याकडची माहिती त्याच्यामध्ये भर पडेल. तुमच्या सहकार्यामुळे माझ्या ज्ञानात वाढ होईल. आणि इतिहासाची विखुरलेली पाने आपण या सदराअंतर्गत आंब्याविषयीची माहिती जाणून घेतली. ती तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, तुम्ही मला कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.